सातारा शहरातील शाहू स्टेडियम मध्ये आता हिंद केसरीचा थरार सातारकरांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला अनुभवायला मिळणार आहे। दिनांक 14 मे पासून 17 मे पर्यंत हा हिंद केसरीचा थरार या आपण आता उभ्या होत्या शाहू स्टेडियम मध्ये पाहायला मिळणार आहे। एकूण 3 ग्राउंड केलेले आहेत। 3 ग्राउंड मध्ये ह्या कुस्त्या पार पडणार आहेत। या कुस्त्यांना मोठमोठे मल्ल कुस्ती खेळण्यासाठी येणार आहेत। आपल्या सोबत या संपूर्ण हिंद केसरी ज्यांनी पार पाडायचं ठरवलेलं आहे ते दीपक पवार आपल्या सोबत आहेत। बापू काय सांगाल, काय कसा एकूण हा सगळा थरार सातारकरांना अनुभवता येईल? सातारा शहरामध्ये हिंद केसरीची स्पर्धा ही पहिल्यांदा होते। 2022 साली आम्ही महाराष्ट्र केसरीची इथं स्पर्धा घेतली। ती महाराष्ट्र केसरीची स्पर्धा ही शेवटची की जेव्हा एकच महाराष्ट्र केसरी होती। आमच्या स्पर्धेनंतर 2 महाराष्ट्र केसरी झाले, पण ज्यावेळी आम्ही घेतली त्यावेळी शेवटची स्पर्धा मानली जात होती। त्याच्यानंतर आमच्या डोक्यात असं आलं की बाबा याच्यापेक्षा आणखी मोठ्या कुस्त्या सातारवासियांना दाखवल्या तर काय वाईट आहे। आणि सातारवासी मुळातच कुस्तीमध्ये शौकीन आहेत, कुस्ती पाहायला शौकीन आहेत, कुस्तीगीर जास्त आहेत। ह्या दोन्ही गोष्टी सातारकरांच्या मध्ये जास्त आहेत। पण आता एकूण ही स्पर्धेचा 3 ग्राउंड तर दिसत आहेत। स्पर्धेमध्ये कोण कोण मल्ल येतील किंवा काय काय परिस्थिती राहिल्या ग्राउंडची, किती एका वेळी कुस्त्या खेळल्या जातील? हे मातीचे आखाडे 3 आहेत। एक महिलाचा आखाडा आणि 2 पुरुषांचे आखाडे। साधारणतः 250 ते 300 महिला भारत देशातून येणार आहेत आणि पुरुष साधारणतः 500 ते 600 पुरुष आहेत। टोटल मिळून 800 स्पर्धक आहेत। त्यातले 100 कोचेस आहेत जे आहेत ते म्हणजे 900 ते 1000 असे त्यांचं एकंदरीत संख्या आहे। मुळात माझं असंच मत आहे की ही जी हिंद केसरी स्पर्धा आहे ही देशातली सर्वोच्च स्पर्धा झाली। ह्याच्यानंतर कुठलाही मोठा पैलवान नाही। जो हिंद केसरी पैलवान होतो तो उच्च स्पर्धा म्हणजे सगळ्यातला टॉपचा पैलवान झाला। आपल्या महाराष्ट्रामध्ये असं एक हे आहे की जर महाराष्ट्रातला हिंद केसरी झाला तर त्याला 16,000 पेन्शन आणि डायरेक्ट क्लास 1चं त्याला नोकरीची ऑफर आहे। ही महाराष्ट्राच्या आपल्या शासनामार्फत केली जाते। आता यामध्ये अनेक मल्ल भारतातले आहेत। तुमचे दिल्लीचे आहेत, हरियाणा आहे, पंजाब आहे, उत्तर प्रदेश आहे, कर्नाटक आहे। ह्या राज्यातले नामवंत पैलवान जे ऑलिम्पिकला खेळलेत, महाराष्ट्र केसरीतले आपले जवळजवळ 8 महाराष्ट्र केसरी हिंद केसरीला उतरलेत इथं आपल्या इथं। त्यामुळे पद घेतलेले म्हणजे महाराष्ट्र केसरी झालेले हे सगळे पैलवान इथं हजर राहणार आहेत। बक्षिसांची पण मोठी खैरात आहे असं साधारणतः 70 लाख रुपयाची बक्षीस आपण वाटप करतोय। हिंद केसरीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढे बक्षीस वाटप आहे। पहिला हिंद केसरीला थार गाडी आहे, चांदीची गदा आहे, साधारण 20 लाखाचं बक्षीस हिंद केसरीलाच आहे। 2 नंबरला ट्रॅक्टर आपण दिलेला आहे, 3 नंबरला बुलेट आहे, 4 नंबर चौथा त्याला हिरो होंडा मोटरसायकल आहे। असे प्रत्येक गटातनं 4 विनर आम्ही काढलेत। 4 विनरना आपण इथं बक्षीस प्रदान करणार आहे। एकूणच 14 मे ते 17 मे दरम्यान ही जी हिंद केसरी स्पर्धा पार पडते हा पहिल्यांदा संपूर्ण आपल्या सातारा जिल्ह्याची स्पर्धा पार पडणार आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणात मल्ल हे सुद्धा साताऱ्यात येतील आणि कुस्ती शौकीनांसाठी एक ही वेगळी पर्वणी असणार आहे। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा।